नमस्कार. राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या PYQमध्ये आज आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. 23 मे 1945 रोजी उंबरगाव तालुक्यातील झरी येथील आदिवासींच्या परिषदेत भाषण करून वेठबिगारी संपवा असे कोणी सांगितले? राज्यसेवा पूर्व 2020. तर याचं उत्तर आहे शामराव परुळेकर. अदर ऑप्शन जे आहेत त्यांचं एक्सप्लेनेशन पुढे आहे. कमल रणदिवे, गोदावरी परुळेकर, देवजी तांडेल. ठीक आहे, बघा आधी बघूया. कमल रणदिवे 1917 ते 2001 खूप महत्त्वाचं, अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे, नीट लक्ष द्या. कमल रणदिवे ह्या कोण होत्या? जीवशास्त्रज्ञ, पुणे. विवाहानंतर मुंबई येथे त्या स्थायिक झाल्या. देशातील सर्वसामान्य, त्यातही तळागाळातल्या स्त्रिया व मुलं यांच्या उन्नतीसाठी शास्त्रज्ञांनी काम केलं पाहिजे असे मत. 1960 भारतातील पहिले पेशी संशोधन केंद्र इंडियन कॅन्सर संशोधन केंद्रात सुरू केले. खूप महत्त्वाचं आहे, भारतातील पहिलं पेशी संशोधन केंद्र पण कुठे सुरू केलं? इंडियन कॅन्सर संशोधन केंद्रात त्यांनी सुरू केलं. कोणी? कमल रणदिवे यांनी. त्यांना पुरस्कार पण बघा त्यांचे खूप महत्त्वाचे आहेत. शास्त्रज्ञांचे प्रश्न सोडविण्यासाठी म्हणून ICSA IWSA संस्था स्थापन केली. आता इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशन. ठीक आहे, इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशन. पुरस्कार पद्मभूषण आणि पद्मविभूषण. आता गोदावरी परुळेकर 1908 ते 1996. माहेरचे नाव गोदावरी गोखले या भारतीय स्वातंत्र्य सैनिक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या व मराठी लेखिका होत्या. हे लक्षात ठेवा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, मराठी लेखिका होत्या. जेव्हा माणूस जागा होतो, डहाणू परिसरातील आदिवासींच्या लढ्याचे वास्तव मांडणारे पुस्तक. डहाणू परिसरातील बंदिवासी 8 वर्षे, कैदेतील स्त्रियांच्या कहाण्या सांगणारे पुस्तक. झरी येथे झालेल्या सभेमध्ये वेठबिगारी संपवा असे भाषण डॉक्टर शामराव परुळेकर, जे गोदावरी परुळेकरांचे पती होते, यांनी केले. शामराव परुळेकर हे प्रसिद्ध वकील आणि कायदेपंडित होते. तसेच मुंबई विधानसभेचे सदस्य आणि लोकसभा निवडणुकीत ठाण्यातून निवडले गेलेले सदस्य होते. ते त्यांच्या प्रभावी कायदेशीर युक्तिवादासाठी ओळखले जात होते आणि गोदावरी परुळेकर यांचे पती होते. पुढे बघा, अखिल महाराष्ट्र किसान सभा, डॉक्टर बुवा नवले हे अध्यक्ष, स्थापना 1945. त्या सभेच्या माध्यमातून हे वारली आंदोलन उभे केले. या झरी परिषदेपूर्वी या सभेची टिटवाळा परिषद परुळेकर यांनी केली आहे. देवजी तांडले 9वी, 10वी, 12व्या लोकसभेचे सदस्य. कुठून? दीव-दमण, भारतीय जनता पार्टीचे सदस्य. अतिशय महत्त्वाचं आहे, पुन्हा ऐका. धन्यवाद.